पोलीस स्टेशनला कंप्लेंट येणाऱ्या दिवसभरामध्ये महाराष्ट्रामध्ये किमान 100 घटना घडतात. 100 कायदा सुव्यवस्था राहिली नाही आणि वर्षानुवर्ष जी गुप्त मतदानाने अध्यक्ष ठरवण्याची पद्धत आहे ती बदलून आता ठराव आणि अध्यक्ष ते ठरवणार आहेत. कामकाज सल्लागार समितीची बैठक 10 वाजता आहे. त्या बैठकीत आम्ही हा आग्रह धरणार आहोत की अधिवेशन अजून काही दिवस चाललं पाहिजे. याचं कारण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचं काय करणार आहेत, पेपर फुटीच्या विषयामध्ये काय चौकशी करणार आहेत, शेतकऱ्यांच्या विम्याच्या विषयामध्ये काय करणार आहेत, शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचं काय करणार आहेत, विजेची बिलं न भरल्यामुळे किंवा खोटी विजेची बिलं आल्यामुळे, चुकीची विजेची बिलं आल्यामुळे कनेक्शन कट होत आहेत, त्याचं कनेक्शन कटिंग थांबवणार आहेत का, कशाचंच काही उत्तर आलेलं नाही. ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय करणार आहेत. त्यामुळे अजून काही दिवस हे अधिवेशन वाढवलं पाहिजे असा आग्रह आम्ही कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत धरणार आहोत. त्यांना अधिवेशनामध्ये इंटरेस्ट फक्त 32,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मान्य करून घेणं, 19 विधेयकं संमत करून घेणं आणि शक्य असेल तर एकमत झालं तर विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक पार पाडणं एवढाच या अधिवेशनामध्ये इंटरेस्ट आहे. आमचं म्हणणं राहील की बा हे सगळं करू, परंतु त्यासाठी अधिवेशन अजून किमान 1 आठवड्या 2 आठवड्याने वाढवलं पाहिजे. दरवेळेला अधिवेशन कमी वेळात उरकणं हे लोकशाहीला धरून नाही. लोकशाहीची पायमल्लीच त्यांनी करायची ठरवलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी नियम समितीमध्ये नियम बदलला आणि वर्षानुवर्ष जी गुप्त मतदानाने अध्यक्ष ठरवण्याची पद्धत आहे ती बदलून आता ठराव आणि अध्यक्ष ते ठरवणार आहेत. आता बघू 10 वाजता कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ते सोमवार किंवा मंगळवारचा विधानसभा अध्यक्षाचा प्रोग्राम लावतात का अजूनही एकमत नसल्यामुळे थांबतात मला माहीत नाही. विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी आपण राज्यपालांकडे दाद मागितले का? राज्यपालांकडे त्या संदर्भात काय? नाही, आज एकदा 10 वाजता त्यांची भूमिका काय हे बघून आम्ही ठरवू आणि विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लागली तर काय करायचं हे सुद्धा आमची जी 9 जणांची कोर कमिटी आहे ती लगेच एकत्र येऊन आम्ही निर्णय करू. उमेदवार देणार का? ते मी एकटा ठरवू शकत नाही, त्यामुळे आम्ही कोर कमिटीत ठरवू. दादा, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 21 नोव्हेंबर 2021ला म्हणजे गेल्या महिन्यातच टीईटीची परीक्षा झाली होती. ही परीक्षा देखील GN टेक्नॉलॉजी आणि आणखी एका कंपनीने घेतली होती ज्या फॉल्टी ठरलेल्या आहेत. मात्र त्याचा निकाल लावण्यासाठी राज्य सरकार आता तयारी दाखवत आहे. 2 जानेवारीला याचा निकाल आहे, तर तो निकाल लागला तर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मोठं नुकसान होणार आहे. त्या संदर्भात विरोधी पक्ष म्हणून काही भूमिका घेणार? नाही, आज सभागृहामध्ये पेपर फुटी या विषयामध्ये आम्ही प्रचंड आक्रमक होणार आहोत. कारण अजूनही सरकार हे खूप लाईटली घेत आहे. सगळी क्रोनॉलॉजी, सगळा घटनाक्रम माननीय देवेंद्रजींनी सभागृहात मांडला आहे. कसं बोगस कंपन्यांनाही कामं दिली, ब्लॅकलिस्टेड कंपन्यांनाही कामं दिली, याच्यातून कसे सरकारी अधिकाऱ्यांकडे प्रचंड रोकड सापडते, सोनं सापडतं आहे, कशाच्या लिंक मंत्रालय बनाले, सगळं मांडलं आहे. आता इतकं गेंड्याच्या कातडीचं गेंड्यालाही लाज वाटावी असं सरकारी झालं आहे की त्यावरही ते काही बोलत नाही आहेत. तुम्हाला CBI इन्क्वायरी नको आहे ना, आमची CBI इन्क्वायरीची मागणी आहे. कुठली तरी इन्क्वायरी लावा ना बाबा. आणि जर पेपर फुटला आहे, पेपर विकला गेला आहे, हे क्लिअर असेल तर परीक्षा कॅन्सल करा. कारण ज्या पोलीस भरती झाल्या तिथे सुद्धा याचे धागेदोरे सापडत असतील तर त्याही रद्द करायचे काही विचार करायला लागेल. पण हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विषय असल्यामुळे ज्याचे निकालच लागायचे त्याचे थांबवावेच लागतील. दादा हायकोर्टानं सांगितलं आहे की मोदींना UPच्या निवडणुका पुढे लागला, कारण ज्या पद्धतीने नवीन कोरोना विषाणू होते त्यामुळे ज्या UPच्या निवडणुका आहेत त्या पुढे लागल्या. माहिती आहे, मी त्यातला अधिकारी नाही. त्यांनी मोदींना सांगितलं, मोदी किंवा खरं म्हणजे न्यायालय निवडणूक आयोगाला सांगेल, त्याप्रमाणे ठरेल. दादा, मुंबईत 602 रुग्ण सापडलेले आहेत. रात्रीपासून नाईट कर्फ्यू बोललं जात आहे, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय आहे? असं आहे की कोरोनाची काळजी ही सगळ्या प्रकारची घेतलीच गेली पाहिजे. फक्त कोरोनाच्या आड लपून वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं देणं हे टाळणं हे काही बरोबर नाही. सगळा देश म्हणून यातली काळजी घेण्यासाठी नाईट कर्फ्यू ठरला तर ठरेल.
दादा दुसरी गोष्ट की इम्पेरिकल डाटा तयार करण्याची तयारी आता ओबीसी संदर्भातला राज्य सरकारनं जरी दाखवली असली तरी तो डाटा ग्राह्य धरला जाईल यासाठी एक ठराव मंजूर करणं गरजेचं आहे, कारण तो केंद्र सरकारला देखील पाठवणं गरजेचं आहे, कारण एखाद्या वेगळ्या संस्थेने किंवा राज्याने जर इम्पेरिकल डाटा केला तर तो ग्राह्य मानला जाऊ शकत नाही सेन्सेक्स बोर्डाच्या आधारावर. तर त्या संदर्भात काही भूमिका राज्य सरकारनं घ्यावी असं वाटते का? कारण अधिवेशन सुरू आहे, ठराव मंजूर होताना पाहायला मिळत नाही. काल देवेंद्रजींनी सभागृहात मांडलं आणि अनेक वेळेला मांडलं, या विषयामध्ये अभ्यास असणाऱ्या सगळ्यांनी बसून आता कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे, ज्यात विरोधी पक्ष म्हणून अभ्यासपूर्ण असणारे आमचे देवेंद्रजी आणि सुधीर भाऊ खूप आणि आशिष खूप इनपुट द्यायला तयार आहेत. सरकारची त्याला तयारी पाहिजे. काल वारंवार सभागृहामध्ये हात वर करूनही मला अध्यक्षांनी बोलू दिलं नाही. तो मुद्दा असा आहे की वारंवार हे जे केंद्राकडे बोट टाकून 2011 म्हणत आहेत, तो केवळ आणि केवळ आर्थिक सामाजिक सर्वे होता. आर्थिक सामाजिक सर्वे हा प्रामुख्याने नोकऱ्या आणि शिक्षणासाठी असतो. नोकऱ्या आणि शिक्षणाच्या आरक्षणाला ओबीसीच्या न्यायालयाने हात लावलेला नाही. आणि 11च्या आर्थिक सामाजिक सर्वेमध्ये पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा सर्वे झालेला नाही. त्याला म्हणतात इम्पेरिकल डाटा. म्हणजे समजा कोल्हापूर शहर आहे, तर त्या कोल्हापूर शहरामध्ये 50 वर्ष जुनं जायचं झालं तर ओबीसीला किती रिप्रेझेंटेशन मिळालं, ते रिप्रेझेंटेशन पुरं होतं की नाही, एखाद्या जातीला ते रिप्रेझेंटेशन मिळून आता आवश्यकता नाही असं झालं आहे का, इतका त्याचा साधा सरळ सोपा अर्थ आहे. हे एकमेकावर ढकलण्याच्या नादामध्ये पूर्ण ओबीसीच्या पॉलिटिकल आरक्षणाला वाटोळं करायला निघालेलं आहे. म्हणून मी सारखा हात वर करत होतो, पण भास्करराव जाधवांनी मला बोलू दिलं नाही. आणि म्हणून मी या निमित्ताने मांडतो की 11चा डाटा जरी केंद्र सरकारने दिला त्याचा काही उपयोग नाही. तो आर्थिक सामाजिक डेटा आहे आणि इम्पेरिकल डाटा हवा आहे, कारण आर्थिक सामाजिक डाटावर आधारित नोकऱ्या आणि शिक्षणाचं रिझर्वेशन हात लागलेलं नाही, लागणार नाही. पॉलिटिकल आरक्षण द्यायचं की नाही हे तुमचा पॉलिटिकल बॅकवर्डनेस, जसं मराठा समाजाला नोकऱ्या आणि शिक्षणाला आरक्षण दिलं, पॉलिटिकल दिलं काय नाही दिलं, याचं कारण पॉलिटिकल बॅकवर्डनेस त्यांचा नाही आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288पैकी 138 139 मराठा आमदार असतात आणि त्यामुळे पॉलिटिकल बॅकवर्डनेसची आवश्यकता नाही. पॉलिटिकल बॅकवर्डनेसच्या आधारे पॉलिटिकल आरक्षण देण्याच्या आरक्षण नाही मराठा समाजाला, हे आपण ठरवलं, लॉजिकल ठरवलं, आपण लॉजिकल चालतो. असं ओबीसीला आहे का आवश्यकता हे बघायला 2010 साली सांगितलं. त्याने उपस्थित मुद्दा केला की मग तुम्ही काय केलं, मग तुम्ही 10ला निर्णय दिला तर 10, 11, 11, 12, 12, 13, 13 14 काय केलं. आणि ज्या वेळेला 50% अभाव 6 जिल्ह्यात झालं त्यावर निकाल लागला तो 2020ला डिसेंबरात लागला. त्यानंतर हा विषय ऐरणीवर आला. त्यामुळे भुजबळांचा कालचा प्रयत्न जो आहे तो पूर्ण सभागृहाची दिशाभूल करण्याचा होता आणि त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम चाललं होतं. माझा प्रश्न असा आहे की एखाद्या राज्याने जर डाटा तयार केला तर तो ग्राह्य मानला जाईल का? कारण पी चिदंबरम यांच्या समितीनं देखील एक डाटा तयार केला होता जातीनी आहे, तो ऑन रेकॉर्ड ठेवणं शक्य होत नाही, कारण तर सेन्सेक्सचा डाटा फायनल मानला जातो. नाही, टेक्निकली मला असं वाटतं की ह्यातल्या तज्ज्ञांनी बसायला लागेल आणि त्याच्यामध्ये देवेंद्रजींचा, सुधीर भाऊंचा, आशिष शेलारांचा खूप अभ्यास आहे. तर तो अभ्यास घेऊन विरोधी पक्ष सरकारवर बसायला तयार आहे. मी असं ज्याला म्हणेल ॲब्रप्टली काही सांगणं बरोबर होणार. दादा, महिला व बाल विकास विभागामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे कोरोनाच्या कार्यकाळामध्ये वास्तविकतेत अनेक कामं ही बचत गटांना देणं अपेक्षित होतं, पण ती कामं बचत गटांच्या ऐवजी एका विशिष्ट संस्थांना देण्यात आल्याचं उभं झालं. त्याच्यामध्ये करोडो रुपये खर्च केले, पण एका विशिष्ट संस्थेला लाभ देण्याचा प्रयत्न केला गेला. या संदर्भात नाही, अशा प्रकारचा विषय काही समोर आला असेल तर सदनामध्ये हा प्रश्न उपस्थित करून आम्ही सदन रोखून धरू. पण हे सगळं करायला आज आणि सोमवार मंगळवार इतकाच वेळ आहे आणि सभागृहाच्या बाहेर तर हे दादच देत नाही. तुम्ही किती आंदोलनं करा आणि किती निदर्शनं करा, केसेस दाखल करायच्या आणि कार्यकर्त्यांना नामोहरम करायचं. पण आज असा विषय आला असेल तर देवेंद्रजींची ज्या प्रकारे सकाळी तयारी असते यामध्ये सभागृहामध्ये स्थगन देतील. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे. 650 कोटींचं नुकसान झालं असं एसटी महामंडळ म्हणत आहे, यावर प्रतिक्रिया. एसटी कर्मचाऱ्यांचा संप त्यांना प्रेमाने घेऊन बसल्याशिवाय तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष पगार आणि सुविधा देऊ आम्ही हे मान्य केल्याशिवाय, ठीक आहे, त्यांना सरकारी कर्मचारी म्हणणं याची प्रोसेस लांबची आहे,
पण सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार आणि सुविधा देतो असं म्हटल्याशिवाय एस टी कर्मचाऱ्यांचा संप संपणार नाही. 25,000 कर्मचारी कामावर रुजू झाले, सगळं मिळून 1,00,000 कर्मचारी आहेत. सदनातच अनिल परब सांगतात की 25,000 कर्मचारी रुजू झाले, याचा अर्थ 75,000 कर्मचारी रुजू झाले नाहीत आणि ते त्यांचं समाधान झाल्याशिवाय रुजू होणार नाहीत. दादा, पिंपरी चिंचवडमध्ये खरं तर एका युवकावरती 5-6 गोळ्या घालून त्याचा खून करण्यात आला आहे. खरं तर या भागामध्ये ही 5 दिवसातील तिसरी घटना आहे. तर तुम्हाला काय वाटतं की पोलीस नेमके काय करतायत? कुठेतरी सुरक्षा नाही, गोळीबार, हत्या हे तर लांब, पण महिलांवरचे अन्याय अत्याचाराच्या ऑन पेपर येणाऱ्या, पोलीस स्टेशनला कंप्लेंट येणाऱ्या दिवसभरामध्ये महाराष्ट्रामध्ये किमान 100 घटना घडतात. 100. कायदा सुव्यवस्था राहिली नाही, कायद्याचा धाक राहिला नाही. देवेंद्रजींच्या काळामध्ये कन्व्हिक्शनचा म्हणजे शिक्षा होण्याचा रेट 9%वरून 53%वर नेला, तो पुन्हा 13%पर्यंत खाली आला. ज्या वेळेला कायद्याचा धाक राहत नाही त्यावेळेला लोक काही करतात आणि त्यामुळे एकेका शहरामध्ये आठवड्यामध्ये 3-3, 4-4 गोळीबाराच्या घटना घडत आहेत. पुण्यामध्ये एका कबड्डीचा सराव करणाऱ्या मुलीवर ग्राउंडवर कोयत्याने तिची हत्या केली गेली. याच्याविषयी भीषण काय असू शकतं? हिंदी में ओमिक्रॉन को लेकर जिस तरह से कोविड और ओमिक्रॉन के मामले बढ़ रहे हैं, ये हम टास्क फोर्स की बैठक भी लेते हैं, लेकिन ये आंकड़े कम नहीं है. बात में त्यौहार भी आ रहे हैं, 30% लोग जमा हो रहे हैं. आज गाइडलाइन जारी करने की बात करें, आपको क्या लगता है किस तरह से गाइडलाइन जारी करना चाहिए ओमिक्रॉन को कैसे? ओमिक्रॉन को लेकर सरकार जो तय करेगी, उस जो प्रैक्टिकल तय करेगी, उसमें स्वाभाविक रूप से विरोधी पक्षियों का नागरिक के रूप में सपोर्ट ही रहेगा. त्योहारों में कितना लोगों को बचना चाहिए, आपको क्या लगता है? त्योहारों में जैसे कल अजीत दादा ने सभागृह में कहा कि भाई हम लोग लोकप्रतिनिधि हैं, लोकप्रतिनिधि होने के बावजूद भी मास्क यूज नहीं करते, ठीक नहीं, तो सारे ने अपने अपने मास्क अपने चेहरे पर लगाए. उस प्रकार से सावधानियां बरतनी पड़ेगी क्योंकि ये सारा सप्ताह बड़ी भीड़ वाला सप्ताह है. कामकाज सलाहकार समिति की बैठक भी होने वाली है, काफ़ी क्या महज 2 दिन ही बचे हैं, काफ़ी कम है. हम कामकाज सलाहकार समिति की बैठक में आग्रह करेंगे कि वह अधिवेशन बढ़ाया जाए, क्योंकि किसी भी प्रश्न का उत्तर सरकार ने दिया नहीं. उनको सिर्फ 32,000 करोड़ की पुरवनी मांगनी, सप्लीमेंट्री सैंक्शन करनी है. 19 कानून जल्दबाजी में सैंक्शन करने हैं और सबसे महत्व की बात, विधानसभा अध्यक्ष की चुनाव करके उनका जो पॉलिटिकल क्राइसिस है समाप्त करना है. तो इससे क्या होता है, लोगों के प्रश्न तो प्रश्न है. अभी तक पेपर लीकेज के बारे में कोई घोषणा नहीं हुई, अभी तक एसटी कर्मचारियों के मांगों के बारे में कुछ घोषणा नहीं हुई, अभी तक किसानों को नुकसान भरपाई मिलने वाले विषय में कुछ बात नहीं हुई, अभी तक MSCB के कनेक्शन काटे जा रहे उसमें कुछ बात नहीं हुई. तो फिर कहाँ भागे जा रहे हो? अधिवेशन और बढ़ाना पड़ेगा. उम्मीदवार देंगे अध्यक्ष के लिए? नहीं, वो तो हमारी प्रदेश की टीम रहती है. 10 बजे जब कामकाज सलाहकार समिति की बैठक होकर प्रोग्राम डिक्लेयर करेंगे, वो डिक्लेयर करेंगे कि नहीं इसके बारे में मेरे मन में शंका है, डिक्लेयर करेंगे तो सोचते हैं. दादा, भांडे में जिस तरह देखें 4 दिन में लगभग 4 बच्चों की मौत हुई है. 4 विधानसभा में भी आपने मुद्दा उठाया गया, काफ़ी सीरियस मामला है, लेकिन जिस तरह से सरकार या BMC ने काम काज करी, काफ़ी लापरवाही नहीं दिख रहा है जिस तरह से आए दिन बच्चों की मौतें हो रही है. नहीं, पूरा अभी पूछने वाला ही कोई नहीं है ऐसी स्थिति, क्योंकि विरोधी पक्ष ने कितना भी आवाज़ उठाया तो उसको दबाने का प्रयत्न चल रहा है. तो ये लापरवाही नहीं, असंवेदनशीलता है. हाँ, हम पहले कहते थे कि ये गेंडे जैसे है, तो गेंडा भी बोलता है कि नहीं मैं इतना गया गुजरा नहीं हूँ. तो ऐसी स्थिती आई है. ओमिक्रॉन एक मराठीत करतो. ओमिक्रॉनच्या संदर्भात काल राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये रात्री 10-11 नंतरनं पुढील काही दिवस म्हणजे क्रिसमसपासून ते 31 पर्यंत कडक नियमावली केली की ज्या ठिकाणी गर्दी होतात, तिथं धार्मिक स्थळं असतील, चर्च असतील, काही स्पॉट्स असतात की तिथे रात्री अनेक मुंबईसारख्या शहरात गर्दी होतात. सत्ताधारींच्या या निर्णयाच्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? कारण की पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये अशा काळामध्ये गर्दी होतेही बसू शकते. ओमिक्रॉनची काळजी म्हणून केंद्राने काही सूचना दिल्या आहेत. राज्याला सुद्धा ओमिक्रॉनची काळजी घेण्यासाठी काही रिस्ट्रिक्शन्स आणावे लागतील, तर भारतीय जनता पार्टी त्याचं स्वागत करेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.